सर, राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत. कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे आणि जो काही प्रकार आहे घटना जी घडली त्याचा निषेध त्यांनी तिथे व्यक्त केला आहे. मग राहुल गांधी स्वतः बोलत नाही, मला असं वाटतं की राज्यामध्ये कुठल्याही नेत्याने येण्याला काही बंदी नाहीच आहे. त्यामुळे राहुलजी गांधी आलेत तर ते राज्यामध्ये येऊच शकतात. लोकशाही प्रक्रियेने आपलं मत मांडूच शकतात. पण लोकशाही प्रक्रियेने आपलं मत आणि भूमिका मांडताना सर्वंकष माहितीच्या आधारावर विधान करणं हे जबाबदार नेत्यांकडनं अपेक्षा असतेच. आणि म्हणून या संदर्भामधलं संपूर्ण उत्तर हे विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेलं आहे. परिस्थिती, कायदा सुव्यवस्था आणि या संदर्भातली चौकशी सर्व राज्य सरकार योग्य प्रमाणे करते, एवढंच मी आता तुम्हाला सांगू शकतो. राहुल गांधींनी आताच बाईट दिली. त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले, पोलिसांवर आरोप केले की ही कस्टडीची डेथ आहे, पोलिसांनी त्याची हत्या केलेली आहे. तो संविधानाला वाचवत होता, मात्र सरकारने देखील पोलिसांना पाठीशी घातली, सरकारने हत्या केलेली आहे. थेट मुख्यमंत्र्यांवर देखील आरोप. मला वाटतं हे आरोप बिनबुडाचे आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याने संपूर्ण माहिती न घेता आरोप करणं हे अपेक्षित नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सुद्धा याबद्दलची संपूर्ण माहिती सभागृहाला आणि राज्याला अवगत केलेली आहे. या संपूर्ण विषयामधलं योग्य कायदेशीर सर्व बाबी पडताळून पाहण्याचं काम सरकार करते आहे. झालेल्या घटनाक्रमाची संपूर्ण माहिती पोलिसांकडे आहे आणि म्हणून याचं उचित उत्तर सरकारच्या वतीने दिलं जाईल. पण बिना संपूर्ण आधाराचे आरोप करणं हे अपेक्षित आहे. ते अपेक्षित नाही, बिना विरोधात करू नये हे अपेक्षित आहे, अशी माझी विनंती आहे. सर, भुजबळांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यांनी असं सांगितलं की 8-10 दिवसांचा फडणवीसांनी वेळ आमच्याकडे मागून घेतलेला आहे. काही दिवसांनंतर मी पुन्हा एकदा या संदर्भाने निर्णय घेईन. काय सुरू आहे नेमकं महायुतीमध्ये? विशेषतः भुजबळ ओबीसी नेत्याचा चेहरा, मोठा चेहरा आहे. ओबीसी त्यामुळे नाराज होत आहेत असं भुजबळांचं. हे खरंच आहे की ओबीसी समाजाचे नेते भुजबळ साहेब सर्वमान्य आहेत, वरिष्ठ नेतृत्व आहे आणि त्यामुळे भुजबळ साहेबांनी देवेंद्रजींना भेटणं हे प्रासंगिक सुद्धा आहे. या सगळ्यावर योग्य निर्णय हे भुजबळ साहेब घेतील. भुजबळ साहेब ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचं नेतृत्व घेईल आणि भुजबळ साहेब जर माननीय मुख्यमंत्र्यांशी काही बोलले असतील तर त्या विषयाबद्दलचा सुद्धा योग्य निर्णय आणि भूमिका मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब स्वतः मांडतील. तोपर्यंत तुर्तास आपण वाट पाहूया. सर, मुंबईच्या पालकमंत्री पदावरून देखील आता महायुतीमध्ये धुसफूस आहे का असा सवाल उपस्थित आहे? कुठलीही धुसफूस नाहीये. आमदार देखील आता आपल्याला मी पूर्णपणे सांगू इच्छितो, याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. जो निर्णय ज्या व्यक्तीचा करतील तो आमचा नेताच असेल, महायुतीचाच असेल. महायुतीचा पालकमंत्री झाला तर आम्हाला आनंदच आहे. पण मुंबई महापालिका निवडणुका समोर आहेत. महायुती म्हणून आम्हाला महापालिका जिंकायच्या आहेत आणि महायुती म्हणून महापालिका जिंकायच्या असतील तर महायुतीमध्ये या विषयात बेबनाव बिलकुल नाही. जो होईल तो आमचाच महायुतीचा असेल, याबद्दल आम्हाला निष्काळजीपणे आहोत. 26 जानेवारीच्या परेडमध्ये असतो, मात्र यावर्षी हा चित्ररथ नसणार अशी माहिती मिळते. नेमकी काय माहिती आहे? आपण सांस्कृतिक मंत्री म्हणून पदभार स्वीकारताय. या सगळ्याची संपूर्ण माहिती मी खात्याअंतर्गत घेईनच. अजून मी खात्याचा चार्जही घेतलेला नाही, पण सर्वसाधारण जी माहिती समोर आली आहे ती मला वाटतं 15 राज्यांना रोटेशनमध्ये चक्रीय पद्धतीने देशभरामध्ये संधी मिळत असते. माझ्या माहितीप्रमाणे 5 वेळेला ही संधी महाराष्ट्राला मिळालेली आहे, यापुढेही मिळेल. त्यामुळे यात कुठेही महाराष्ट्राला डावललं जाणं किंवा बाजूला करणं अशा स्वरूपाची भूमिका ना केंद्राची आहे ना अशा स्वरूपीचं समर्थन महाराष्ट्र सरकारचं आहे. आणि त्यामुळे यात रोटेशन प्रमाणे सर्व राज्य येत असतात. त्या पद्धतीने महाराष्ट्रालाही चांगली संधी मिळावी हीच आपली अपेक्षा आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या काही दिवसामध्ये होता, अधिवेशन होतं. या गडबडीत काही प्रस्ताव पाठवायचाच राहून गेलाय का, असा सुद्धा प्रश्न समोर. नाही, असा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून राहून गेलाय अशा स्वरूपाची माहिती माझ्यासमोर आलेली नाही. किंबहुना त्याची मी चौकशीही करीन. पण आता तरी या रोटेशन पद्धतीने असलेल्या चक्रीय कार्यपद्धतीचा केंद्रीय स्वरूपावर ठरलेली प्रथा परंपरा आहे
त्या पद्धतीनेच निर्णय होता ती माहिती मला मिळालेली आहे. फायनल काय होईल, आपला रथ असेल नसेल, म्हणजे कशा प्रकारे प्रयत्न केले जातील? मला वाटतं या सगळ्याची माहिती खात्यांतर्गत मी जरूर घेईन. मी पुन्हा एकदा तेच सांगेन की आपल्या पूर्ण देश 15 राज्यांना चक्रीय पद्धतीनेच या ठिकाणी संधी मिळत असते. प्रत्येक राज्याला प्रत्येक 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला मिळतेच असंही नसतं, मिळत नाही असंही नसतं. आणि त्यामुळे त्या प्रथा परंपरेप्रमाणे महाराष्ट्राचा योग्य सन्मान केंद्र ठेवेल. अजून एक प्रश्न सर, स्वप्नील कुसळे जो आपला ऑलिम्पिकचा नेमबाज होता, त्याच्यासाठी काही अर्जुन पुरस्कारासाठी आपण प्रस्ताव पाठवणार आहात? मी जसं सांगितलं की अजून त्या खात्याचा मी कार्यभारही घेतलेला नाही आणि त्यामुळे त्या संबंधीचा प्रस्ताव आलाय का गेलाय का याची संपूर्ण माहिती घेईन आणि मी आपल्याला अवगत करेन. सर, राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर आहेत. कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे आणि जो काही प्रकार आहे घटना जी घडली त्याचा निषेध त्यांनी तिथे व्यक्त केला आहे. हे राहुल गांधी स्वतः निळ्या बोलत टी शर्ट घालून नाही, मला असं वाटतं की राज्यामध्ये कुठल्याही नेत्याने येण्याला काही बंदी नाहीच आहे. त्यामुळे राहुलजी गांधी आलेत तर ते राज्यामध्ये येऊच शकतात. लोकशाही प्रक्रियेने आपलं मत मांडूच शकतात. पण लोकशाही प्रक्रियेने आपलं मत आणि भूमिका मांडताना सर्वंकष माहितीच्या आधारावर विधान करणं हे जबाबदार नेत्यांकडनं अपेक्षा असतेच. आणि म्हणून या संदर्भामधलं संपूर्ण उत्तर हे विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेलं आहे. परिस्थिती, कायदा सुव्यवस्था आणि या संदर्भातली चौकशी सर्व राज्य सरकार योग्य प्रमाणे करते, एवढंच मी आता तुम्हाला सांगू शकतो. राहुल गांधींनी आताच बाईट दिला, त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले, पोलिसांवर आरोप केले की ही कस्टडीची डेथ आहे, पोलिसांनी त्याची हत्या केलेली आहे, तो संविधानाला वाचवत होता, मात्र सरकारने देखील पोलिसांना पाठीशी घातली, सरकारने हत्या केलेली आहे. थेट मुख्यमंत्र्यांवर देखील आरोप. मला वाटतं हे आरोप बिनबुडाचे आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याने संपूर्ण माहिती न घेता आरोप करणं हे अपेक्षित नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सुद्धा याबद्दलची संपूर्ण माहिती सभागृहाला आणि राज्याला अवगत केलेली आहे. या संपूर्ण विषयामधलं योग्य कायदेशीर सर्व बाबी पडताळून पाहण्याचं काम सरकार करते आहे. झालेल्या घटनाक्रमाची संपूर्ण माहिती पोलिसांकडे आहे आणि म्हणून याचं उचित उत्तर सरकारच्या वतीने दिलं जाईल. पण बिना संपूर्ण आधाराचे आरोप करणं हे अपेक्षित आहे, किंवा अपेक्षित नाही, बिना विरोधात करू नये हे अपेक्षित आहे, अशी माझी विनंती आहे. सर, भुजबळांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यांनी असं सांगितलं की 8-10 दिवसांचा फडणवीसांनी वेळ आमच्याकडे मागून घेतलेला आहे. काही दिवसांनंतर मी पुन्हा एकदा या संदर्भाने निर्णय घेईल. काय सुरू आहे नेमकं महायुतीमध्ये? विशेषतः भुजबळ ओबीसी नेत्याचा चेहरा, मोठा चेहरा आहे, ओबीसी त्यामुळे नाराज होत आहेत असं भुजबळांचं म्हणणं आहे. हे खरंच आहे की ओबीसी समाजाचे नेते भुजबळ साहेब सर्वमान्य आहेत, वरिष्ठ नेतृत्व आहे आणि त्यामुळे भुजबळ साहेबांनी देवेंद्रजींना भेटणं हे प्रासंगिक सुद्धा आहे. या सगळ्यावर योग्य निर्णय हे भुजबळ साहेब घेतील. भुजबळ साहेब ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचं नेतृत्व घेईल आणि भुजबळ साहेब जर माननीय मुख्यमंत्र्यांशी काही बोलले असतील तर त्या विषयाबद्दलचा सुद्धा योग्य निर्णय आणि भूमिका मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब स्वतः मांडतील. तोपर्यंत तुर्तास आपण वाट पाहूया. सर, मुंबईच्या पालकमंत्री पदावरून देखील आता महायुतीमध्ये धुसफूस आहे का असा सवाल उपस्थित आहे? कुठलीही धुसफूस नाहीये. आमदार देखील आता आपल्याला मी पूर्णपणे सांगू इच्छितो, याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. जो निर्णय ज्या व्यक्तीचा करतील तो आमचा नेताच असेल, महायुतीचाच असेल. महायुतीचा पालकमंत्री झाला तर आम्हाला आनंदच आहे. पण मुंबई महापालिका निवडणुका समोर आहेत. महायुती म्हणून आम्हाला महापालिका जिंकायच्या आहेत आणि महायुती म्हणून महापालिका जिंकायच्या असतील तर महायुतीमध्ये या विषयात बेबनाव बिलकुल नाही. जो होईल तो आमचाच महायुतीचा असेल याबद्दल आम्हाला निष्काळजीपणे आहोत.